नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कॅप्रॉन 2 ऑप्शन फॉर्म बद्दलच बोलणार आहोत. जर तुम्हाला कॅप्रॉन 2 बद्दल कोणतीही शंका असेल, तर माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या शंका विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कॅप्रॉन 2 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा कसा आहे? तुम्हाला कोणती कॉलेज लिस्ट टाकायची? तुम्ही कोणत्या रिजनला फोकस करताय आणि कशा पद्धतीने तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे? त्याच्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक बेटरमेंट करणारे ज्यांनी पहिल्या राऊंडला बेटरमेंट केली होती आणि जे दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांनी आपला फॉर्म फ्रेश भरत आहे. तर दोन्हीसाठी आज आपण पाहणार आहोत की आपण कसं करायचं ते. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्हाला करायचं काय आहे की पहिल्यांदा मी जसं म्हणलं होतं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी काही गोष्टीची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लास्ट इयरचा कट ऑफ. आता मी सीईटीच्या सेलच्या साईटवर आहे. सीईटीच्या सेलच्या साईटवर आपल्याला जर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं कॅप 2026-27 वर जायचंय. तिथे जाऊन बीई बीटेक हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला कट ऑफ दिसून येते. कॅप राऊंड 1 चे जे कट ऑफ्स आहेत ते इथं आपण क्लिक केल्यानंतर जसं पाहू शकता इथे आपल्याला एक ऑप्शन येतो. त्याच्यामध्ये कॅप राऊंड 1 चे कॉलेजेस आपण पाहू शकतो. तर मी समजा आता हे पेज ओपन केलेलं आहे कॅप राऊंड 1 कट ऑफचं. तर अशी एक लिस्ट त्याच्यामध्ये शो होते. तुम्हाला दिसत असेल ही अशी लिस्ट दिसते. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळते. समजा आता मी इथे एखाद्या कॉलेजचा कट ऑफ पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला इथे कॉलेज नंबर ज्याचा 1002 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती याचे कट ऑफ दिसत आहे. तर अशा आपल्याला सगळ्या कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला इथे दिसणार आहे. पण आपल्याला सगळ्या कॉलेजचे कट ऑफ पाहिजे नाही. तुम्हाला ज्या लिस्ट मध्ये कॉलेज टाकायचे आहे त्याचे कट ऑफ पाहिजे आणि त्याचे जागा किती शिल्लक आहेत ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. समजा आता हे आपण 6755 म्हणजे आमचं JSPM नरे जे कॉलेज आहे त्याच्याबद्दल सर्च करू आपण. मी आता 6755 टाकलेला आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या रिलेटेड कट ऑफ आपल्याला दिसून येईल. पहिल्या राऊंडला ओपन साठी कट ऑफ लागलेला आहे जनरलचा 74.82. त्याच्यानंतर SC साठी कट ऑफ लागलेला आहे 52.14. ST साठी कट ऑफ लागलेला आहे जनरल मध्ये 36.18. म्हणजे 36चा तिथे कट ऑफ लागला. विजय साठी 57चा आणि NT साठी लागलेला आहे 66. NT2 साठी लागलेला 70. OBC साठी लागलेला आहे. असं वेगवेगळे कट ऑफ इथे दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रत्येक ब्रांच प्रत्येक सीट वाईज अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असेल तर इथे बघण्यासारखी एक गोष्ट आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला कट ऑफ जास्त लागलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कदाचित ऍडमिशन घ्यायला प्रॉब्लेम झालेला आहे. ज्यांना पर्सेंटाइल चांगले आहेत पण ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतील त्यांना जास्त लागलेलं आहे. जसं की मी आता सिव्हिलचंच उदाहरण पाहतोय तर सिव्हिल मध्ये ओबीसी लेडीज असताना इथे 80चा कट ऑफ JSPM सिव्हिल साठी लागलेला आहे. मी स्वतः एक ऑप्शन फॉर्म पाहिला होता. माझा स्टुडंट होते तिने 77 मध्ये ऑप्शन फॉर्म भरला होता. पण तिने सिव्हिल 3 नंबरला टाकलं होतं. 3 नंबरला सिव्हिल टाकूनही तिला कॉलेज अलॉट झालेलं नाही. कारण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ लेडीज ओबीसी साठी लागलेला आहे 80%चा आणि तिला 77 होते. म्हणजे जिकडे ओपनला जनरलला होम युनिव्हर्सिटी 70% लागलेला आहे तिकडे या साईडला ओबीसी साठी तिला 80% लागत आहे. त्याच्यामुळे तिला ते कॉलेज मिळू शकत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. आम्ही जे तुम्हाला सांगत असतो ना हे ह्या सर्व गोष्टीमधून सांगत असतो. तर ती गोष्ट नक्की लक्षात घ्या. तर आता हे तुम्हाला पाहिजेत कट ऑफ. आता तुम्ही जे कॉलेज पाहत आहे त्याचे कट ऑफ पहा जे तुम्हाला सीईटीच्या वेबसाईटवर मिळून जाणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे तर कॅप राऊंड मध्ये ही आता वॅकन्सी किती आहे तर इथं स्क्रीनवर दिसतंय की याच्यामध्ये आपण आता प्रोव्हिजनल वॅकंट लिस्टची यादी दिसत आहे. त्याच्यामध्ये जी 1002 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती या वॅकंट सीट बघा तुम्हाला 4 दिसत आहेत इथं कॅप राऊंडच्या. जे येलो मध्ये दिसत आहेत ते 4 साठी 1 दिसतंय. एल साठी लेडीज साठी 1 दिसतोय. म्हणजे इथले जवळपास सगळे सीट भरलेत असं इथं दिसून येते.
तर आपण आता काय करू, COEPचं सर्च करून पाहू. 16,006 असा त्याचा जो काही नंबर आहे तो दिसतोय. त्याच्यामध्ये आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे दिसतायत. त्याच्यामध्ये बघा जनरलसाठी 3 सीट रिकाम्या आहेत, लेडीजसाठी 1. परत इथं तुम्हाला म्हणजे प्रत्येक येलोमध्ये तुम्हाला 21 सीट दिसतात, जे की ENTCसाठी आहेत. जसं आपण खाली घेतलं, तर स्कोअर केल्यानंतर आपल्याला COEPचं जे दुसरं आहे ती ब्रांच दिसेल. याच्यामध्ये अशा काही व्हॅकन्सी तुम्हाला इथं दिसत आहेत. या सगळ्या पाहण्याचं गरजेचं आहे. आता तुम्हाला समजा दुसरं कोणतं कॉलेज कॉलेज 6755 एंटर केल्यानंतर इंटेलिजन्स. आता तुम्हाला GSPM नरेचं सिव्हिलचं जे मगाशी मी तुम्हाला बोललो होतो त्याचे कट ऑफ वगैरे दाखवले होते. सेम त्याच कॉलेजच्या सीट किती रिकाम्या आहेत ते तुम्हाला इथं दिसून येतंय. ओपनसाठी किती 3, अदर होम 2, त्याच्यानंतर डिफेन्ससाठी 1 अशा तुम्हाला सिव्हिलचं दिसतंय. बघा व्हॅकन्सी सीट किती आहेत सिव्हिलला 24. त्याच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसतीलच. खाली ज्यावेळेस तुम्ही दुसरी ब्रांच सर्च करताल त्यावेळेस तिथे व्हॅकन्सी सीट बघा येलोमध्ये तुम्ही चेक करा. अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी दिसते बघा. होम युनिव्हर्सिटीची 1 सीट व्हॅकन्स दाखवते. त्यातनं SCBCमध्ये 2 व्हॅकंट दिसतायत. तर PWD वगैरे कुठेच सीट व्हॅकंट दिसत नाहीये. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक पहिल्या राउंड नंतर सीट जवळ-जवळ भरलेल्याच दाखवत आहेत. इन्स्टिट्यूट सीट 9, त्याच्यानंतर सगळा इंटेक 16चा आहे. त्यातले MS सीट 9 आहेत. त्याच्यापैकी शिल्लक किती सीट आहे ते तुम्हाला इथे दिसत आहेत. या गोष्टी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायच्या आधी पाहायच्या आहेत. अशा तुम्हाला इथं खाली सह्याद्री व्हॅली कॉलेज राजुरी 6758 कोडवाला अशा तुम्हाला प्रत्येक कॉलेजचे येणार आहे. तुम्हाला कोड टाकायचा आहे, सर्च करायचं आहे. सर्च करून त्याची माहिती एकत्रित करायची, जे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला कट ऑफ कसा पाहायचा ते सांगितलेलं आहे. कट ऑफ नक्की पहा. कॉलेज लिस्टमध्ये कोणते कॉलेज आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि व्हॅकंट सीट कोणत्या कॉलेजला किती आहेत हे पाहिल्याशिवाय तर ऑप्शन फॉर्म भरायला जाऊ नका. कारण की अंदाज घ्या आपल्याला सीट मिळणार आहे का? ज्याच्याकडे बेटरमेंट केल्यानंतरही कॉलेज शिल्लक आहे त्यांच्यासाठी पण ही गोष्ट लागू पडते आणि ज्यांच्याकडे आता सध्या कोणतंच कॉलेज नाही, त्या दोन्हीही स्टुडंटने या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. मी मी तुमच्यासाठी फक्त एक मार्गदर्शन करून हे गोष्टी सांगत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनेही भरू शकता. कोणाला 4च कॉलेज टाकायचे आहेत, पहिलंच टाकायचं, दुसरंच टाकायचं, ती तुमची चॉईस आहे. पण आता सध्या तरी तुम्हाला जे काही कॉलेज टाकायचे आहेत, आता मोस्ट ऑफ दी काय दिसतंय पुणे रिजनला ज्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे, त्यांच्या ह्याच्यात COEP, PICT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याला VIT म्हणू, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, PCCOE, त्याच्यानंतर कमिन्स कॉलेज हे आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की टॉप 20 मध्ये येणारे कॉलेज पैकी काही कॉलेज आहेत ते तुम्ही टाकतायच. त्याच्यानंतर DY पाटीलचे जेवढे आहेत इन्स्टिट्यूट त्या तुम्ही टाकताय. ते तुमच्या लिस्टमध्ये येतंय. त्याच्यानंतर AISMS हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये येतंय. मॉडर्न कॉलेज येतंय. त्याच्यानंतर वाडिया कॉलेज येतंय. हे ठरलेल्या लिस्ट आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ते त्याच्यामध्ये येतायत. मराठवाडा मित्र मंडळात कॉलेज असो, PVG असू द्या. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातले ठरलेले काही कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर सिंहगड कॉलेज, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिंहगडचे काही कॉलेजेस, त्यानंतर JSPMचे सगळे कॉलेज, राजश्री शाहू कॉलेज असेल, JSPM नरे असेल, बावधनचं TSSM असू द्या किंवा वाघोलीचं JSPM असू द्या, या सगळ्या कॉलेजचं तुमच्या लिस्टमध्ये नाव येतंय. कारण की बऱ्या ठरल्याप्रमाणे त्यांचे कट ऑफ 90च्या वरतीच असतायत. म्हणजे हे वरचे जेवढे कॉलेज आहेत ते 90 अबोव्हच असतायत. तिथे काही जण मेकॅनिकल सिव्हिलसाठी टाकतायत थोडासा कट ऑफचा विचार करून. हे 10, 15, 20 कॉलेज त्याच्यानंतरचं कॉलेज येणार आहे MIT आळंदी. त्याच्यानंतर MITचे जे 3-4 कॉलेज आहेत ते पण बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात असतात. झेल कॉलेजचं नाव असतंय. नंतर KJ कॉलेज, ट्रिनिटी कॉलेजचं नाव असतंय. ढोले पाटील कॉलेज, GS रायसोनी कॉलेज, ज्ञानदास सोपानराव मोजे कॉलेज, नूतन कॉलेज, इंदिरा कॉलेज, सिंहगडचं वादर कॉलेज, अनंतराव पवार कॉलेज, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनचं कॉलेज. हे तुमचे बॅकअप कॉलेज म्हणून तुम्ही ठेवू शकता. या सगळ्यांचे कट ऑफ खाली असतात. ट्रिनिटी असेल, ढोले पाटील असेल, ज्ञानदास सोपानराव मोजे असेल, PDAचं COEM असेल, अनंतराव पवार असेल, सिद्धांत कॉलेज असेल, हे काही कॉलेज कमी कट ऑफ वाले कॉलेज आहेत. त्याच्याबरोबर याचे वरचे मी टॉप सांगितले जसं की COEP, PICT, DY पाटील, कमिस, त्याच्यानंतर JSPM, मराठवाडा मित्र मंडळ, त्याच्यानंतर
AISMS, मॉडर्न कॉलेज, हे सगळे कॉलेज काय असणार आहे तुमच्यासाठी लिस्टमध्ये असतातच. पण यावेळेस तुम्ही लिस्ट तुमच्या कट ऑफ नुसार आणि ब्रांचनुसार टाका. हे जरी कॉलेज असले तरी तुमची ब्रांच कोणती असणार आहे ते लक्षात घ्या. जर तुम्ही कॉम्प्युटरसाठी विचार करत असाल तर तुम्हाला 90 अबोव्ह कट ऑफ असणं गरजेचं आहे. मग तुम्ही यापैकी एखाद्या कॉलेजला टार्गेट धरू शकता. सेफ कॉलेज बाकीचे खाली मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण जर तुमचा कट ऑफ कमी असेल तर तुम्हाला ती ब्रांचमध्ये ॲडजस्टमेंट करावं लागेल. ह्याच कॉलेजच्या कोणत्या ब्रांचला किती कट ऑफ लागलाय. उदाहरणार्थ मी सांगतो जसं की तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे. सिव्हिलचा कट ऑफ यावेळेस वाढलेला दिसतोय. निदान JSPM कॉलेजचा तरी मी पाहिला ज्याच्यामध्ये 70 अबोव्ह कट ऑफ लागलेला आहे. अदर उमेदवारासाठी तर 80च्या अबोव्ह गेलेला आहे. तर ते स्पेसिफिकली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. बाकी गोष्टी काय सांगायच्या दुसरे तुम्ही तर पहिल्यांदा कट ऑफ आणि व्हॅकन्सी पाहिल्याच असतील. कालपासून ते आलेलं आहे. आता हे कसं होतं आम्ही लिस्ट देणार याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या हिशोबाने लिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे. पर्सेंटाईल नुसार लिस्ट असते. तुमच्या कॅटेगरीनुसार असते. तुमचा जो रँक असतो त्याच्यानुसार असते. म्हणून ड्रीम कॉलेज मिळू शकतं का? या प्रश्नाला उत्तर एक असतं, की ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला आधी ठरवावं लागेल आपले ड्रीम कॉलेज कोणते आहेत आणि ते आपल्या रेंजमध्ये आहेत का? तुमचं पर्सेंटाईल तेवढं आहे का? पर्सेंटाईलनुसार ड्रीम कॉलेज ठरवा. सगळे म्हणतात म्हणून ते ड्रीम कॉलेज आहेत, पण ते मिळणारच नाही. ते फक्त तुमच्या लिस्टमधील जागा अडवतील हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संधी कोणाला जास्त मिळणार आहे? ज्यांनी आपले पर्सेंटाईल जास्त आहे, ज्यांची कॅटेगरी आहे वगैरे, वगैरे ज्या गोष्टी मॅच होतात त्यांना संधी मिळणार आहे. चूक काय करू नका. काय गोष्टीच्या चुका आहेत त्या शेवटी सांगतो मी. पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आता पण सांगतो. कॅप राउंड 2 ला पहिले 3 कॉलेज ऑटो फ्रीज असणार आहेत. त्याच्यामुळे ते टाकताना विचार करून टाका. आयदर ते मिळणार नाहीत असे टाका किंवा जे मिळाले तर मला घ्यायची खूप इच्छा आहे असे 3 कॉलेज तुम्ही टाका. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय, ज्यांनी बेटरमेंट करून आता कॉलेजची लिस्ट भरतायत, त्यांना जर पहिलं कॉलेज नकोय म्हणून ते दुसरे आता कॉलेजची लिस्ट टाकत आहेत. पण तुम्ही दुसऱ्या वेळेस टाकताना अशा कॉलेजचं नाव वरती टाकलं, तर त्याच्यापेक्षाही तुम्हाला नकोय. तर तुम्हाला अजून एका राउंडची वाट पाहावी लागेल. कारण की ती सीट निघून जाणार आणि आता जे नवीन तुम्ही भरणार आहे, ते कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आता 100 ऑप्शन भरले. 100 ऑप्शनमध्ये पहिल्या राउंड सारखी लिस्ट भरली आणि शेवटी तुमचं कॉलेज आहे. जे 20 नंबरचं कॉलेज होतं ते तुमचं आता शेवटी नंबरला आलेलं आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल? तुम्ही एखादं 40-50% वालं पर्सेंटाईल वालं कट ऑफ वालं कॉलेज टाकलं होतं आणि ते आत्ताच्या कॉलेजच्या वरती आलंय. म्हणजे आता जे मिळालेली सीट आहे ती तुमची निघून जाईल आणि ते कॉलेज तिथं अलॉट होईल. हे लक्षात ठेवा. म्हणून बेटरमेंट करणाऱ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा. तो कसा भरायचा त्याच्याविषयी पण एक व्हिडिओ मी बनवतोय, की कसा दिसतोय वगैरे तो त्याच्या रिलेटेडही माहिती मी तुम्हाला देतो. जे फ्रेश लिस्ट भरतायत, ते म्हणजे ज्यांना मागच्या राउंडला अलॉटमेंटच झाली नव्हती, त्यांनी तरी आपले जे ड्रीम कॉलेज आहेत, आपले टॉपचे कॉलेज आहेत आणि सेफ कॉलेज आणि बॅकअप कॉलेज अशा 4 प्रकारे डिव्हाईड करून आता त्याचा क्रम चुकून देऊ नका. क्रम चुकला तरच कॉलेजमध्ये गडबडी होते.